अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाचं आमंत्रण देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पाठवण्यात आलंय। अयोध्येत मोठा सोहळा आयोजित करण्यात आलाय। काँग्रेसने या कार्यक्रमाला राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोप करत कार्यक्रमाला जाणार नसल्याचं म्हटलंय। दुसरीकडे शरद पवारांनी देखील मंदिर बांधून पूर्ण झाल्यावर जाणार असल्याचं म्हटलंय। आता राम जन्मभूमी ट्रस्टच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना देखील निमंत्रण पाठवलंय, परंतु प्रकाश आंबेडकर या कार्यक्रमाला जाणार नाहीयेत। हा कार्यक्रम भाजप आणि आरएसएसने हातात घेतल्याचं आंबेडकरांचं म्हणणं आहे। एक धार्मिक कार्यक्रम निवडणुकीच्या फायद्यासाठी राजकीय अभियान बनला आहे असं देखील आंबेडकर त्यांनी ट्रस्टला लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे। प्रकाश आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या एका भाषणाचा दाखला देत एक भीती व्यक्त केली आहे। त्या भाषणात बाबासाहेब म्हणतात, इफ द पार्टीज प्लेस्ड क्रीड अबाव कंट्री, our independence will be put in jeopardy a second time and probably be lost forever। याचा अर्थ जर राजकीय पक्षांनी धर्म आणि पंथाला देशाच्या वरती ठेवलं तर आपलं स्वातंत्र्य दुसऱ्यांदा संकटात येईल आणि यावेळी कदाचित आपण त्याला कायमचं गमावून बसू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून झाल्यानंतर केलेल्या भाषणात याबाबतचा उल्लेख येतो। याच भाषणात बाबासाहेबांनी भारतातील विरोधाभासावर देखील भाष्य केलं होतं। त्याचबरोबर आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे अबाधित राखण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढलं पाहिजे असं देखील बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं होतं। याच भाषणात बाबासाहेब म्हणाले होते, इतिहासाची पुनरावृत्ती होईल का या विचाराने मी अस्वस्थ होतो। माझी ही अस्वस्थता ही तथ्यावर आधारित आहे की जात आणि पंथ या आपल्या जुन्या शत्रूंबरोबरच आपल्याकडे आता अनेक राजकीय पक्ष असतील आणि ते एकमेकांच्या विरोधी पंथांचे देखील असतील। भारतीय देशाला पंथाच्या वर ठेवू शकतील की ते पंथाला देशापेक्षा अधिक महत्त्व देतील मला माहीत नाही। जर राजकीय पक्षांनी धर्म आणि पंथाला देशापेक्षा सर्वोच्च मानलं तर आपलं स्वातंत्र्य दुसऱ्यांदा संकटात येईल आणि यावेळी कदाचित आपण त्याला कायमचं गमावून बसू। आता हीच भीती व्यक्त करत प्रकाश आंबेडकरांनी अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतलाय। 22 तारखेला रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते। मंदिर पूर्ण बांधून झालेलं नसताना प्राणप्रतिष्ठा योग्य नाही असं म्हणत शंकराचार्यांनी देखील या सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतलाय। त्याचबरोबर राम मंदिराचा सोहळा हा लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केला जातोय असं देखील विरोधकांचं म्हणणं आहे। प्रकाश आंबेडकरांनी देखील हा धार्मिक कार्यक्रम असताना तो भाजप आणि आरएसएसने ताब्यात घेतलंय असं म्हटलेलं आहे। त्यात बाबासाहेबांच्या भाषणाचा दाखला देत देशापेक्षा पंथाला महत्त्व दिलं तर आपलं स्वातंत्र्य धोक्यात येईल असं देखील अधोरेखित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। काँग्रेसने देखील याच मुद्द्यावर भाष्य केलंय। काँग्रेसने म्हटलंय की भगवान रामांची पूजा कोट्यवधी भारतीय करतात। धर्म हा माणसाचा व्यक्तिगत विषय आहे, पण भाजप आणि आरएसएसने वर्षांपासून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा राजकीय बनवलाय। त्यामुळे स्पष्ट आहे की अर्धवट काम झालेल्या मंदिराचं उद्घाटन केवळ निवडणुकीत लाभ घेण्यासाठी केला जातोय। त्यामुळे राम मंदिराच्या सोहळ्यावरून आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत। प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।